अवघ्या महाराष्ट्राला पांडुरंगाचा वेड लागला असून महाराष्ट्र कानाकोपऱ्यातून पंढरीच्या दिशेने टाळ मृदंगाच्या गजरात मुखी हरनाम जपत दिंड्या पंढरीकडे निघाल्या आहेत. ऊन पाऊस वाऱ्यासह निसर्गाच्या विविध संकटांचा सामना करत वारकरी पंढरीकडे पाऊल टाकत आहेत. तर एस टी महामंडळाने हजारो बस पंढरीच्या वाऱ्यासाठी सोडले आहेत. याशिवाय खाजगी वाहनांची मोठी संख्या पंढरपूर ये जा करत असते. वारीच्या कालावधीत पंढरीत लाखो वैष्णवांचा मेळा जमतो. कार बससह विविध वाहनातून वारकरी भाविक भक्त मोठ्या संख्येने चंद्रभागेत तीर जमतात. या भाविकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गत वर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीसाठी येण्या जाणाऱ्या भाविकांना टोल माफी देण्यात आली आहे. आजपासून 21 जुलैपर्यंत ही टोल माफी असणार आहे. कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गत वर्षीप्रमाणे जाहीर केला आहे. कोरोनामुळे 2 वर्ष खंड पडल्यामुळे गतवर्षी वारकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली दिसून आली. त्याच विचार करून सरकारने गतवर्षी वारीसाठी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना टोल माफी केली होती. आता यंदाही राज्य सरकारने टोल माफीचा निर्णय घेतला असून आजपासून पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनांना टोल माफीचा लाभ मिळणार आहे. पंढरपूरला आषाढी कार्तिकीनिमित्त जाणाऱ्या व परत येणाऱ्या पालख्या यांना वाहनांना पथ करातून सूट देण्यात आली आहे. वारीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी परिवहन विभागातून आवश्यक स्टिकर्स दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे 3 जुलै ते 21 जुलै या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या आणि पंढरपूरहून गावी जाणाऱ्या सर्वच वाहनांना ही सवलत असणार आहे. दरम्यान गरज पडल्यास सुरक्षित वाहतुकीसाठी वारीतील वाहने सोडून अवजड वाहनांना वारी मार्गावर बंदी घालण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.